चल पिऊ तिकडे जरा काय मध्ये बसायचं आणि हे करायचं आणि ते करायचं, लय नखरे असतात त्यांचे. सर इकडे. पण चीज मी नोटीस केली. होय, काय काय नोटीस केलं? डॅडी शूट करतायत की आम्हाला घाबरत. हा मग बोल की शूट कर. हा आणि नेक्स्ट चॅनल मध्ये मी बघितलं की दीदी गायब दिसते. आमचं पुत्र जरा लय देख नाही. हा आमचं पुत्र देख नाही जरा बघा. हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मी अतुल आपलं स्वागत करत आहे अतुल अँड फॅमिली ब्लॉग्स मध्ये. आणि आजचा ब्लॉग आपण स्टार्ट केलेला आहे लगेच जवळजवळ 12:15 वाजता. उठलेलो आहे आपण. किती वाजता उठलोय? 9 वाजता. 9 वाजता उठले, सगळेच 9 वाजता उठले. एका टायमिंगला सगळ्यांनी उठले. आणि बघा इथून अजून नाश्ता आहे मॅडमचा चालू आहे, म्हणजे कोणाचाच नाश्ता नाही झालं. आणि हे जस्ट अभ्यास चालू आहे, स्पीच चालू आहे. त्याचं कसलं आहे? माय फेवरेट सीझन. आणि स्वाती बघा, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून आता. गुड आफ्टरनून. अजून 10 मिनिटं येतात. अच्छा, 10 मिनिटं आहेत का? Good चला, स्वातीने बनवलेले ब्रेकफास्ट पोहे. दुसरी गोष्ट, ऋतू कुठे आहे? ऋतू नाही, बघा ऋतू लॅपटॉपच्या जवळच आहे. वरती ठेव बाळा, वरती ठेव चार्जिंग वरती ठेव. ते अडॅप्टर लय ना वरती घे. हा ठेव. आणि ते वरती घे. थांब तिथेच राहू दे. ते राहू दे. ते मशीन लावली ना तिकडे. हा राहू दे तिकडेच राहू दे. असू दे. हा असू दे. फक्त प्लग व्यवस्थित करायचा, तुटेल नाही तर. आतमध्ये घाला बघ, चार्जिंग नाही सगळं. चला ब्रेकफास्ट करायला. आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. काय? कारण पिऊ काय करणार आहे? मला माहितीये. स्वाती काय करणार? पिऊ तर काय करणार आहे? पिऊ काय करणार आहे? काल काय बोलली तू? खाल. हॉरर काय बोलणार आहे? हा ब्लॉग आता पिऊ असं ना. हा पिऊ काहीतरी बनणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग येणार आहे ब्लॉग. हा हे खाली बसा, तिथे सोफ्यावर नको बस, खाली बस. खाली बस बाळा. नाही खाली बस, काय नाही होत त्याला. अरे खाली बस, इथे बस खाली. आम्ही लावला आपला ब्लॉग. कधी चालू होतो कधी बंद होतो. चला हे चल पटकन. कुठे आहे ऋतू? तर बाप चल घे ना इकडं. हा की तिकडे ते मम्मीच्याच भोवती असते ती. हा सांग करून आले आणि चहा एवढी भूक लागली, डोकं फन करते. ब्रेकफास्ट करू, त्याच्यानंतर चहा गेल्या ना. ब्रेकफास्ट करूनंतर ब्रेकफास्ट करून भेटूया. या नाश्ता करायला पोहे आणि चहा. चला परत. आणि बघा यांची तयारी चालली, यांची बसायची. आम्ही इकडे बसायचं सरकायचं आता. स्वातीने मी इकडे बसारकायचं, इकडे भिंतीकडे. आणि या बसणार एकत्र तिघी. चांगलं आहे ना? हा ना. बसला इकडे येतो. तिथे नको जा का? काय झालं? मला बसायचं. तिकडे सरक ना बाळा, तिकडे सरक. अगं तिकडे सरक बाळा. ऋतू तिकडे सरक बाबू. तू पिऊ तिकडे सरक. चल पिऊ तिकडे सरक. काय मध्ये बसायचं आणि हे करायचं आणि ते करायचं, लय नखरे असतात त्यांचे. सर इकडे, पुष्प इकडे सरक जरा. आता ठीक आहे. हा सर इकडे. ऋतू इकडे सरक. ऋतू इकडे सरक. आणि तुम्ही हा छान. थंड आहे. बस झाले. मध्ये बसायचं. मध्ये बसल्या काय होतं? काय मध्ये बसल्या काय होतं? छान वाटतं. छान वाटतं. आणि सांडायचं नाही खाली. एक पण पोहा सांडायचा नाही खाली. ओके चला. तो गाईस, आता आपण एक प्रँक करणार आहे विश्वानी हृदयवरती. आणि तो प्रँक काय असणार आहे तुम्हीच बघा. काय प्रँक असणार. ब्लॉग खूप छान होणार आहे, तो पण स्टे ट्यून करा. असं बघा प्रँक होणार आहे तो. आता आम्ही करतोय प्रँक विश्वानी हृदयवरती. कशी दिसते? आता कशी दिसते भाऊ? जवळ जरा. त्यांना तुम्हाला दाखवतो विश्वानी हृदय काय करतात ते. टीव्हीचा कलर परत चांगला झाला आहे बघा. चालू केलं की बंद होतंय, पण हे होतंय परत. आहे का काय त्याला करायचं? काय करतात दोघे जण भाऊ?
टीव्ही बघताय, मोबाईल बघते, एक मोबाईल बघते, एक टीव्ही बघताय. व्हेरी गुड. हा, अरे टीव्हीला काय करायचं, परत सारखा चेंज होतो कलर याचा. त्या दोघी बघतात ते टीव्ही आणि एक मोबाईल बघते, टीव्ही बघते. त्याच्यामुळे त्यांना बोलवतो आतमध्ये आणि त्यांना माहित नाही काय चाललंय त्यांचं. प्लीज मला ऐकलं. हा हा, कमेंट करा. कसं वाटलं प्रँक? भीती वाटली का? हा, भीती वाटली का? दीदी कुठे? हा, मला म्हणते की दीदी कुठे? घाबरलं का? दीदीने मेकअप केला हा, पण घाबरलं का नाही? मेकअप बघायचं. तिला 2-3 दिवसापासून तिला सांगायचं त्याला प्रँक करायचा दोघींच्या वरती. हा, कसा मेकअप वाटला कसं सांग. तिनेच बनवला, स्वतः बनवला, काढला मेकअप. हा, मेकअप हा घाण म्हणायचं आहे. हॉरर मेकअप आहे का? भीतीदायक मेकअप आहे का? भीतीदायक बेहा वाटण्यासारखा मेकअप आहे का? ए तुला भीती वाटली ना, मग का ओरडली? घाबरलीस ना? ओरडले कोण? मी दोघी वारलेला, तू पण ओरडली. तर हॉलमध्ये होती तरी मी घाबरली. तुझी बहीण हो हो करत का? कसा वाटला पिऊचा प्रँक? जरा कमेंट करून सांगा. आणि तिला बरोबर सकाळपासून कालपासून करायचं तिला म्हणलं थांब जरा, बाकीच्या आहेत अजून भरपूर काम होतं म्हणजे आता आज वेळ आहे म्हणलं प्रँक करून टाक त्यांच्यावर. हा, मला बोलते की तुम्ही शूट का करतात? होय. चांगलं वाटलं. फॅन बंद कर. खाली डायरेक्ट बसले. आता तू मित्रांनो, हे काय करायचं होतं? कुठे गेला? काय रिमोट कुठे आहे? आवाज बंद कर ना त्याचा. हे पृष्व आहे ना, बघ कुठे बसली आणि रिमोट घेऊन बसली. काय आणले ते? काय हातात आहे तुझ्या? बघू. हा हा, प्रँक झाला पोरींवरती. मग कसं वाटलं भूताचा प्रँक तुमच्यावरती? चांगलं. हा, घाबरला का? हा, कोण घाबरलं जास्त? तू घाबरले का तू पृष्व घाबरले? हा, पिऊ घाबरले, तू घाबरले. तुला माहित होतं दीदीने प्रँक भूताचा मेकअप केलाय ते? मग तुला कसं कळालं मग दीदीने मेकअप केलाय ते? पेशंटने सांगितलं. काय सांगितलं पृष्वने? मेकअप केलाय ते सांगितलं, पण भूताचा मेकअप केलाय ते माहित नव्हतं ना? आमचं पुत्र तर लय देख नाही. हा, आमचं भूत देख नाही जरा बघा. भूतासारखं भूत नाही, देख नाही भूत आहे जरा आमचं. मी तर खालीच पडली. हा, खाली पडली. होय. कोण पडले खाली? घाबरली. झाड मारत हे असं भूत बघितलंय का आमचं? एवढं देखणं भूत बघितलं तुम्ही बघितलंय का? कमेंट करून सांगा आम्हाला. मी झाडू मारत हा? होते आणि ह्या दोघी मला वाटलं मी झाडू मारते ते म्हणून हा. आतमध्ये बेडरूम मध्ये गेल्यात. हम्म. आणि ह्या सडनली मी दरवाजा उघडला ना, हा, तर लाईट लावते. पिऊ लगेच कशी बोलली ना बो, हा. तर मी इकडे हॉलमध्ये होते, मी पण अशी जरा टर्न करून उठले. बापरे म्हटलं. मग जोरात खिंचाळल्या. हा, आणि पण त्या भूतासाठी. हा, बोल बोल बोल. हा, पिशवी तर पटकन आली. अरे बापरे करत त्याची पडली ना खाली तू. हा? खाली पडली. या भूताच्या प्रँक साठी लय ती पिऊच नाही मेकअप करत होते. मग माझं सगळं प्रिपरेशन म्हणजे ह्या दोघांना कळू द्यायचं नव्हतं की ते भूताचं प्रँक चालणार आहे आमच्यावरती, म्हणजे त्यांच्यावरती होणार आहे ते. म्हणजे बाहेर आलो, शूट केलं, मग त्यांना असं वाटायला नको की कॅमेरा घेऊन दाखवायचं. त्यांचा सुरुवातीला दाखवायचं ते त्या दोघी काय करतात, पण त्यांना कळायला द्यायचं नव्हतं की त्या काय करतात, आम्हाला भूताचा प्रँक करत होता. हे तर कॅमेरा होता. हा, कॅमेरा मी लावला होता तुमच्यासाठी दोघींसाठी. बोलले की कॅमेरा का चालू आहे? होय. दीदी गायब दिसते. गायब दिसते. 2 चीज मी नोटीस केली. होय, काय नोटीस केलं? डॅडी शूट करतायत की आम्हाला घाबरत. हा मग बोलले की शूट कर. हा आणि नेक्स्ट टाइमिंग मध्ये मी बघितलं की दीदी गायब दिसते. हा. माझं पर्स होतं तिकडे हा आणि ते हेडबँड होतं. हा. माझा बघा. पोनी होती अशा पोनी. जेव्हा मी तुमचा फोन घ्यायला चढतच होती तेव्हा दीदी आली खाली पडली. फोन घ्यायला चालली डॅडीचा तुला बघायसाठी ना. नाही मी त्यांना सांगितलं मला फोन मी ठेवला होता मुद्दामून फोन ठेवला तिकडे. त्यांना बोललं की फोन घेऊन या. फोन घेऊन यायला त्या निमित्ताने पृष्ठ चालली होती एकटी. तिला म्हणे दोघे जण जा एकत्र.
दोघे एकत्र गेल्या तरी त्यांना दोघींना कळलं नाही है ना. मजा आली का? घाबरले त्या. चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ पसंत आला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती सबस्क्राईब करा. उद्या परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, फ्रेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप स्माइलिंग, कीप वॉचिंग, टेक केअर, बाय बाय. Bye. Good night, sweet dreams. Take care. Subscribe. ठेवलं चालू मी जातो बाहेर. दिसत नाही तिथे.